नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? याचिका तुम्ही दाखल केली आहे, ती कोर्टाने स्वीकारली आहे का आणि काय आरोप आहे? याचिका सध्या दाखल करायला गेली आहे. केस आता जेव्हा रजिस्ट्रीकडून करेक्शन्स होतील तेव्हा ऑब्जेक्शन वगैरे रिमूव्ह होऊन त्याला नंबर मिळेल. तर आता जस्ट त्या प्रोसेसमध्ये आहे. या याचिकेमध्ये मुख्य जे आरोप आहे, दिशा साल्यांचे वडील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पहिली मागणी आहे की याच्या आधी जी PIL दाखल केलेली आहे रशीद खान पठाण, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटना लिटिजंट असोसिएशनचे अध्यक्ष, तर त्या PILला ही टॅग करण्यात यावी. पहिला पॉइंट. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दुसरी प्रेयर आहे की 12 जानेवारी ही बाब कोणत्याच पत्रकारांनी दाखवली नाही. जरा याच्यावर त्यांनी म्हणजे कॉन्सन्ट्रेट करण्यात यावी. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 12 जानेवारी 2024 रोजी लेखी तक्रार रशीद खान पठाण यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये गँगरेप, मर्डर, चाइल्ड अब्यूज पासून असे सिरियस ऑफेन्स, नार्कोटिक्स, ड्रग्सचे, NDPSचे सगळे सेक्शन्स वगैरे आणि उपलब्ध पुरावे त्यांच्याकडे असलेले त्यांनी दिले आहे. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारी प्रकरणातले. त्या आधारावर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहेत की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते कॉग्निजेबल ऑफेन्सची, आणि खास करून आता ही तर रेप आणि मर्डर आहे, गँगरेप आणि मर्डर, तर या तक्रारीवर फर्स्ट पोलीस इज बाउंड टू रजिस्टर FIR. पहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. जर बलात्काराची तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यास नकार दिला तर तो पोलीस अधिकारी हा IPC 166A नुसार 2 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरतो. या प्रकरणात 12 जानेवारी 2024ला तक्रार देऊन सुद्धा या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. करिता मान्य उच्च न्यायालयाने याच्यात गुन्हा दाखलचे आदेश द्यावेत आणि ते संबंधित जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा IPC 166A, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 145 सबसेक्शन 2 आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 कोड अवमानना कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर डिपार्टमेंटल ॲक्शन, सस्पेन्शन, डिसमिसल हे सुद्धा करण्यात यावं. ही दुसरी मागणी आहे. तिसरी इम्पॉर्टंट मागणी, या FIR मध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, आणि सगळेजण सांगतात आदित्य ठाकरे आरोपी, त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत, त्यांच्यासोबत सूरज पंचोली पण आरोपी आहे, पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत. तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या. यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा. टाईम बाउंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा. म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत, यांची गुंडागिरी आहे इकडे. तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, निष्पक्ष तपास शक्य नाही. म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास CBIकडे जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे, तशी मागणी आमच्या याचिकेत करण्यात आली आहे. त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत, जे मूळ पीडित आहेत, दिशाचे वडील, त्यांना त्यांच्या पत्नीला, त्यांचे वकील, या प्रकरणातले साक्षीदार, काही तुम्हाला सांगितले आहेत, काही अजून कुणालाच सांगितले नाही, या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही पण मागणी याच्यात आहे. त्याच्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना जी माहिती दिली की या डिपार्टमेंटचे एक दुसरे अधिकारी होते, समीर वानखेडे साहेब,
तर समीर वानखेडे साहेबांच्याबद्दल त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण शॉकिंग रिव्हिलेशन आहे की या प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात, तर तिचे जे चॅट रिकव्हर केले ही बाब कोणत्याही मीडियाने दाखवली नाही. त्या चॅटमध्ये ही बाब पुढे आली की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत, वर्षापासूनचे आहेत. आणि या दोन्ही आरोपींनी रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं एक दुसऱ्याला ओळखत नाही. त्यांचा हा खोटेपणा त्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची फाईल आणि जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले. मर्डर टाईमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियांचा पहिले झाला आणि 6 दिवसात 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला, तेव्हा 44 कॉल यांचे होते. आणि ज्या दिवशी दिशाचा मर्डर होणार आहे त्याच दिवशी रिया चक्रवर्ती अनऑफ सडन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी काही होती ते सुशांत सिंग सोबत, त्यांना सोडून पळून जाते, त्याचा फोन ब्लॉक करते. रात्री हा मर्डर होतो आणि 5 दिवसात दुसरा मर्डर होतो. तर याबाबतचे महत्त्वपूर्ण पुरावे दिशा सालियांच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स, मोबाईल टॉवर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी, हे सगळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे, समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत. तर त्यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयात ते शपथपत्रावर द्यावे असं त्यांना आदेश देण्याची आमची विनंती करण्यात आली आहे. याबाबत तुम्ही नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडे जावे सर्व पत्रकारांनी, त्यांना विचारावं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा की या प्रकरणात काय काय तुमच्याकडे पुरावे आले होते आणि त्यात कोणाला अटक करण्यात आली आणि कोणाला अटक करू नये याच्याकरिता काय सेटलमेंट झाली हे तुम्ही सांगावं, नाही तर हायकोर्ट ते काढून घेईल त्यांच्याकडून. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पिटिशनर किंवा आमच्यापैकी कोणालाही काही झालं, जीवाला धोका झाला, तर ही पिटिशन हे आमचं डाईंग डिक्लेरेशन मृत्यूपूर्व जबानी म्हणून कन्सिडर करण्यात यावं आणि आमच्या मृत्यूला नैसर्गिक अनैसर्गिक कोणताही मृत्यू असेल, असं सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न असेल, ॲक्सिडेंट केला असेल, तर त्याला आदित्य ठाकरे अँड गँग ही जबाबदार धरण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याच्यानंतर आणखीन जी एक इम्पॉर्टंट प्रेयर आहेत. मागच्या वेळेस काय झालं होतं आणि माझा काही पत्रकारांवर आरोप आहे, त्यांनी काय केलं होतं की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी PIL मध्ये जे हस्तक्षेप याचिका लावली त्याचा याच्यात उल्लेख आहे, तेव्हा त्यांचं शपथपत्र खोटं होतं. ते खोटंच त्यांनी काय सांगितलं होतं की CBIने मला क्लीन चिट दिली आहे दिशाच्या मर्डर केसमध्ये. मग त्यांच्यावर आम्ही 340 CRPC नुसार त्यांना कस्टडीत घेण्याकरिता, त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्याकरिता 150 पेजचं एक पूर्ण डिटेल्ड ॲप्लिकेशन केसला सहित दाखल केलं आहे. ते ऑन रेकॉर्ड आहे. कंटेम्पची ॲक्शन, परज्युरी, IPC 191, 192, 209, 120B सेक्शनची आमची हे आहे. त्याचं रिपोर्टिंग योग्य काही मीडियाने केलं, त्यांचा आभार, पण काही लोकांनी केलं नाही. म्हणजे तुम्ही पाठवलं वरती नाही केलं, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर असे प्रकार घडू नये आणि याच्या आधी आदित्य ठाकरे अँड गँगने स्पॉन्सर करून राजदीप सरदेसाई सारख्या लोकांच्या माध्यमातून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता. त्याच्यामध्ये मर्डरला SIT इन्क्वायरी करत असताना, SIT जेव्हा इन्क्वायरी करते आहे तेव्हा त्याच्या आधीच याला पोर्ट्रे करायचं की हे सुसाईड आहे. त्याच्यानंतर सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये CBIने स्पष्ट सांगितलं मर्डर अँगल आम्ही रिफ्यूज केला नाही आहे,
तरी रिया चक्रवर्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला सांगायचं की अच्छा वो सुसाइड का आपको झूठा फसाया गया था, हे जे माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला ते कंटेम्प्ट आहे. आणि IPC 120B सोबत एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 10 याच्यानुसार मूळ आरोपी सोबत राजदीप सरदेसाई, न्यूज लॉन्ड्री न्यूज चॅनल आणि लाईव्ह लॉ यांना आरोपी करण्यात यावं ही आमची प्रेयर आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करा आणि त्यांना मेन केसमध्ये आरोपी बनवा, कारण तसा काय केस लॉ आहे. त्याच्यानंतर एक आणखीन मागणी ही केली आहे की त्यांचे हे एक थोडंसं सेन्सिबल विषय आहे की आई वडील त्रस्त झाले आहेत आणि कोणतेही वडील वगैरे येऊन हे तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही काही पुरावे दिले आहे, ॲफिडेविटमध्ये सांगितलं आहे, काही पुरावे आमच्याकडे आहे. जेव्हा वाटेल सील्ड इन्व्हेलॉपमध्ये देऊ, ते आम्ही दाखवू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही समजू शकता रेपची गँगरेपची केसमध्ये काय असतं. तर त्याच्यानंतर हे अशी मागणी करण्यात आली आहे की न्यायालयाने डायरेक्शन द्यावे सगळ्या मीडियाला, फेअर रिपोर्टिंग करा, वन साइडेड सप्रेस करून त्यांना मदत व्हावी आरोपींना अशी रिपोर्टिंग करणाऱ्यावरून कारवाई करा. आणि आम्हाला त्यांनी वडिलांनी सांगितलं आम्हाला प्रश्न नका विचारू, जे विचारायचं आमच्या वकिलांना विचारा. त्याच्यात ती बरीचशी मागणी केली आहे. त्याच्यानंतर हां, जे आपले समीर वानखेडे साहेब होते, समीर वानखेडे साहेब हे इमानदारीनं इन्व्हेस्टिगेशन करत होते. त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशनमध्ये एवढे पुरावे मिळालेले आहेत, ते पुरावे आणि आमच्याकडचे पुरावे याच्या आधारावर मी एक जबाबदारीचं स्टेटमेंट करतोय. तुम्ही या केसमध्ये FIR आणि ट्रायल सोडा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्या इतके पुरावे आमच्याकडे आहेत. तर यांनी सांगितलं काही पुरावे आम्ही देत आहोत, काही वेळ पडली तेव्हा देऊ, पण ह्यांच्या अगेन्स्टचे पुरावे मिळाले, इमानदारीने तपास केला, त्याचं बक्षीस म्हणून समीर वानखेडे साहेबांवर यांनी लोकांनी आरोप केले आणि त्यांच्याकडून तो NCBचा चार्ज काढून त्यांना महाराष्ट्राबाहेर बदली केली. परंतु आपल्या कॅटच्या न्यायालयाने ती बदली अवैध ठरवली, बेकायदेशीर ठरवली, बायस्ड अँड आर्बिटरी ठरवली आणि आता त्यांना परत मुंबईमध्ये पोस्टिंग दिली आहे. तर आमची विनंती आहे की एक SET कॉन्स्टिट्यूट करण्यात यावी, SIT नाही, स्पेशल इन्क्वायरी टीम. त्याच्यामध्ये समीर वानखेडे साहेब, CBIचा एक अधिकारी, NIAचा एक अधिकारी, EDचा अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीसचा एक अधिकारी, असं मिळून एक टीम बनवा. IGच्या लेवलच्या वरचा अधिकारी ठेवा, कारण याच्यामध्ये या आरोपीमध्ये एक वरिष्ठ स्तरचा अधिकारी आहे, त्याचं नाव मी आज घेत नाही. त्याचे संबंधित पुराव्यासहित 2-3 दिवसात आम्ही लवकर एक मोठी प्रेस कॉन्फरन्स करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एकत्रच बोलवून, आता म्हणजे असं एकेकाला आम्ही थकलो आम्ही सांगून. तर ते हे जे आहे ते SET कॉन्स्टिट्यूट करण्यात यावी. आणि वानखेडे साहेबांना त्यांनी जे चांगलं कार्य केलं, तर वानखेडे साहेबांना हा हॅरेसमेंट होऊ नये, त्यांच्या ज्या इमानदारीच्या कर्तव्यनिष्ठ कामाचं ॲप्रिसिएशन कोर्टानं करावं. आणि तुमच्यापैकी ज्या मीडिया रिपोर्टरनी याआधी चांगले कामं केले, म्हणजे हे प्रकरण लावून धरलं, त्या सगळ्या रिपोर्टर्सला आदेशामध्ये ॲप्रिशिएट करा. कारण असंच एकदा झालं होतं BMW हिट अँड रन केसमध्ये की स्टिंग ऑपरेशन केलं होतं NDTVच्या पूनम अग्रवाल. तर सुप्रीम कोर्टाने त्यांना ॲप्रिशिएट केलं की येस यू डन ए व्हेरी गुड जॉब, यू एक्सपोज धिस क्राईम. तर या केसमध्ये प्रकरण दाबण्याचा अधिकार हा दाबण्याचा प्रकार हा जो पोलिसांनी केला, परंतु त्यांच्या जे काही आरोपींच्या याला दबावाला बळी न पडता ऑनेस्टली ज्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलं फेअरली, आणि आमचं कधीच म्हणणं नसतं, मी आजही सांगतोय, FIR रजिस्टर करा, काही चुकीचं निघालं तर आमच्यावर कारवाई करा, खरं निघालं तर आरोपींना शिक्षा द्या. जे सकाळपासून घेऊन बसतात की हे राजकीय हेतूने प्रेरित आहे हे आहे ते, त्यांना मला स्पष्ट सांगायचं आहे, असे आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टानं ओव्हररूल केले आहेत. तुम्ही कोणीही नेटवर टाका, अमन कुमार सिंग 2020 सुप्रीम कोर्ट, हे एक नाही असे 500 जजमेंट आहेत. तर त्याच्यात काय सांगितलं आहे की कोणताही गुन्हा असेल, आणि खास करून हा तर रेपचा गुन्हा आहे, तर याच्यात
उशीर का झाला, राजकीय दबावाने प्रेरित आहे, हे आर्ग्युमेंट चालणार नाही. इट इज ओव्हरऑल आर्ग्युमेंट. जर त्या तपासात असं दिसलं की हे चुकीने फाईल केलं आहे तर चुकीची तक्रार देणाऱ्यावर कारवाईची तरतूद आहे. तपास होऊ द्या, तपासाला तुमच्या अशा फ्रिव्होलस आर्ग्युमेंटवर रोखता येणार नाही. आता या केसचा इम्पॉर्टंट विषय ज्याच्यासाठी म्हणजे जिथं खरं पत्रकारितेच्या खऱ्या प्रश्नाची आवश्यकता आहे, माझी जी अपेक्षा आहे की सगळ्या पत्रकारांनी हे प्रश्न त्या मालवणी पोलिसांना विचारावे, त्यावेळेसचे जे पोलीस कमिशनर होते परमवीर सिंग त्यांना विचारावे, आणि जे आदित्य ठाकरेला निर्दोष म्हणतात त्याचे जे पक्षाचे प्रवक्ते वगैरे त्यांना विचारावे की पहिली गोष्ट 14व्या माळ्यावरून जेव्हा एखादी बॉडी पडते तर ही बिल्डिंग आहे तर अशी पडते ना, त्याच्या बाजूलाच पडते. या केसमध्ये 25 फूट दूर बॉडी पडली होती. पहिले बिल्डिंग, मग वॉल कंपाऊंड, मग 10 फूट. तर हे जे पॉसिबल नाही आहे. आमचे सगळे सायंटिफिक एक्सपर्ट, आमचे जे IIT आहे, आम्ही सगळ्यांशी डिस्कस केला आहे, त्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे अवेलेबल आहे. पॉसिबल नाही, इम्पॉसिबल आहे. तर याला सॉल्व करण्याकरिता प्रोव्हिजन आहे रिक्रिएशन ऑफ द सीन. तो क्राईम सीन हा रिक्रिएट करायचा. दिशाच्या त्या वेटच्या एवढी एक डेड बॉडी म्हणजे दुसरी बॉडी बनवायची, त्या 14व्या माळ्यावरून त्याच ठिकाणातून वरती येऊन फेकायची. आणि याच्या प्रेयरमध्ये केलं आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या मीडियाच्या समोर करा, ते म्हणजे सत्य बाहेर. जर ती बॉडी खरंच 25 फूट दूर जाऊन पडली तर आमच्या सगळ्यांना हे प्रकरण चालूच नका, तुम्ही आम्हाला अशी शिक्षा देऊन टाका. आणि जर ते तिथे खाली पडली तर मग त्वरित पहिले त्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करा, हे आमची अशी मागणी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक, हे जे तथाकथित तेव्हाचे म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते मालवणी पोलीस खोटे रेकॉर्ड बनवण्यात काय केलं त्याने, बॉडी पडली म्हणजे काय झालं, पहिले तो अत्याचार झाला, त्याच्यात ती मेली. मेल्यानंतर ती बॉडी आणून रोडवर ठेवल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेले. नंतर याच्या वडिलाला बोलावलं आणि स्टोरी मग चालू घ्या. म्हणजे तेव्हापर्यंत त्यांचं ठरलं पण नव्हतं स्टोरी काय सांगायची. तर मग यांचे वडील पोहोचतात तिथे, तर पहिली स्टोरी, अरे क्या हो गया, ऊपर से गिर गई थी. मग गिर गई थी तर यांच्या वडिलाचा एक साहजिक प्रश्न होता, 14व्या माळ्यावरून पडली, तुमच्या कोणाच्याच शर्टला काही ब्लड दिसत, तुम्ही उचलून आणलं ना तिला, याच्यावर काही ब्लड दिसत नाही आहे. अरे नाही बोले, वो थोडासा अभी टेन्शन में बाद में बात करते. जे काय झालं त्यांना सगळं त्याला आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये चूरन दे रहे थे, तो ठीक आहे. तर ते त्यांना फिरवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे स्वतः तिथे गेले. त्या ज्या जागेवर पडली तिथे ब्लडचा एकही डॉट नाही. ते झालं. मग रिपोर्टर के वजह से मामला सामने आया. रिपोर्टरमुळेच थोडंसं याच्यात जास्त पुढे आल्या गोष्टी. एका मीडिया पर्सनने त्या पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, बोले साहब कैसा पॉसिबल है, ऊपर से इतना गिरेंगी, सर फुट जाता है, आप देख लो दूसरे जो भी ऐसे केसेस है, दिव्या भारती का या कोई भी केस देख लो. मेरे साथ में पोस्टमार्टम वाले से बात किया मैं, तो मुझे नहीं बोले ठीक है. मग त्यांनी सांगितलं अरे स्टोरी बदलो. फिर बोले अभी ऐसा क्रिएट करो कि ब्लड का फोटो बना दो, एक वो ब्लड में थी, फिर ये था. फिर नंतर एक नवीन स्टोरी आणली मालवणी पोलिसांनी. तिचं डोकं पूर्ण फुटलं होतं, दात तुटले होते, हातपाय तुटले होते, हाडं तुटली होती, बोन फ्रॅक्चर, मल्टिपल इंजुरीज. याचा उलगडा केव्हा झाला, जेव्हा ती डेड बॉडी पोस्टमॉर्टम नंतर दिशा साल्यांच्या वडिलांना परिवाराला दिली अंतिम संस्कार करण्याकरिता. ते बघतायत तर काही त्याच्यावर इंजुरीज नाही, डोकं क्लीन. मी ते फोटो पाठवले आहेत तुम्हाला अंतिम संस्कारचे, आमच्याकडे आणखीन बरंच काही आहे, फक्त मी एवढंच पाठवलंय. चेहरा क्लीन, हाडं सगळे क्लीन, नो फ्रॅक्चर, नथिंग. मग यांनी प्रश्न विचारला, अरे ऐसा कैसा, तो बोले अरे वो छोड़ दो, वो पुलिस का वो कागज कुछ दिखाना पड़ता उनको, लेकिन अभी आप ये विषय में आपने को ज़्यादा बोलना नहीं. आणि मग असं करून त्यांनी ते तुम्ही बघितलं असेल एवढे साधे आहेत त्यांच्या वडील, त्यांना बिचारायला काही जास्त काही कळत नाही. त्यांनी ॲफिडेविट दिलं. मला वाटलं होतं म्हणे की
टॅक्स पेअरच्या पैशातून ज्या पोलिसांना पगार दिला जातो ते पोलीस हे आरोपीपासून नागरिकांचं रक्षण करण्याकरिता असतात असा माझा भ्रम होता. मी तर हा कधी विचारच नाही करू शकत की आमच्याच लोकांचा पगार घ्यायचा आमच्याच लोकांच्या पैशातून आणि चाकरी करायची त्या आरोपींची. तर हे जेव्हा हे प्रकरण यांनी असं फिरवलं, मग ह्या प्रकरणात नितेश राणे आणि नारायण राणे साहेब हे दोघे पहिल्या दिवसापासून सांगत होते ये मर्डर है, ये गँगरेप है, नाव घेऊन सांगत होते आदित्य ठाकरे इन्वॉल्ड आहे. तर आता त्यांना चूप कसं करायचं म्हणून मग यांच्या घरी किशोरी पेडणेकर जातात. किशोरी पेडणेकर यांना सांगतात की हे बघा तुमच्या मुलीची बदनामी होते, मला फार वाईट वाटतंय, मग आपण असं करू त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही फक्त एक साईन करा, आम्ही बघून घेतो, कंप्लेंट पण आम्ही बनवून आणू. त्या लोकांनी कंप्लेंट बनवून आणली. चेंबूरवरून XYZ पर्सन तो कंप्लेंट ड्राफ्ट करून पाठवतो, यांची सही घेऊन जातो. गेल्या ताबडतोब FIR आज FIR दुसऱ्या दिवशी नारायण राणे नितेश राणे हाजीर हो DCP के ऑफिस में. सांगा काय पुरावा आहे तुमच्याकडे. म्हणजे तिच्यासाठी नाही आहे, कशासाठी चाललं होतं सगळं की आम्ही एवढं मॅनेज केलं, तुमच्याकडे काय पुरावे सांगा, मग त्या हिशोबाने आम्ही आमची फाईल ॲडजस्ट करू. ते तर नितेश राणे साहेब जरा हुशार होते, त्यांना सांगितलं की मी तुमच्याकडे देणार नाही, CBI कडे देईल, म्हणून ते विषय राहिला ना तर ते पण डिस्ट्रॉय त्याला मॅन्युप्युलेटचा काय प्रयत्न केला असता, तो एक पार्ट झाला. मग आम्ही जे सांगतात ना की ह्याच्यात उशीर होतोय, उशीर का झाला, पहिले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं ते गुंडा सरकार होतं. ते गुंडा सरकार गेल्यानंतर जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस सप्टेंबर 2023ला PIL फाईल झाली पहिली. त्या PILच्या आधारावर SIT कॉन्स्टिट्यूट झाली. SIT कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर 12 जानेवारी 2024ला कंप्लेंट दिली FIR दाखल करा म्हणून. आणि त्याच्यावर जे आमचे इंटरव्ह्यू झाले ते इंटरव्ह्यू बघितल्यानंतर यांच्या वडिलाला कळलं की अरे हो हे म्हणतात तेच खरं आहे, मला यांनी तर असं भ्रमित करून ठेवलं होतं, दिशाभूल केली होती माझी आणि माझ्याकडे पण ॲडिशनल पुरावे आहे म्हणून ते आमच्याकडे आले. आणि त्याच्या आधारावर मग ही पिटिशन ड्राफ्ट झाली आणि याच्यात ही मागणी केली. आता आणखीन एक महत्त्वपूर्ण विषय, जेव्हा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट पोलिसांनी रजिस्टर केला होता मालवणी पोलिसांनी 2020 मध्ये, तर CRPC काय म्हणतो की CRPC मध्ये तरतूद आहे की कोणताही तपास करायचा असेल, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस अँड एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट जो असतो तो आणि सिनियर PI 176 सबसेक्शन 4 ऑफ CRPC पीडिताचे नातेवाईक हिचे वडील वगैरे त्यांच्या समोर तपास करायचा, यांना कधी बोलावलंच नाही. तर यांनी जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून आणली होती त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरी वगैरे सांगितल्या होत्या, पण तिचे जे अंतिम संस्कारचे फोटो तुम्हाला सगळ्याला दिले आहेत ते सगळं खोटं सिद्ध होतं. याआधी अशाच डॉक्टरवर दयाल सिंगच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने प्रॉसिक्युशन ऑर्डर केला आहे. तर हे सगळे पुरावे आणि याच्या ॲडिशनमध्ये एक शेवटचा म्हणजे त्याला सांगायचं की काय असते की सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी क्लिअर केला आहे, कॉन्स्पिरसी आर हॅच्ड इन सिक्रेसी. म्हणजे मला तुम्हाला कोणाला संपवायचं आहे तर मी काय येऊन अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार नाही, बंद दार आड कॉन्स्पिरसी करेल की असं संपवायचं आहे. तर त्याचे डायरेक्ट पुरावे नसतात, बट सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आर सफिशियंट, परिस्थितीजन्य पुरावा सफिशियंट आहे. आणि जर या प्रकरणात आरोपीने खोटा जबाब दिला, आरोपीचा जर डिफेन्स जो आहे तो खोटा असेल तर दॅट इज द ॲडिशनल एव्हिडन्स टू कम्प्लीट द लिंक, कम्प्लीट द चेन. त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षा पण होऊ शकते हत्येच्या प्रकरणात. ते केसला आम्ही सगळ्या याच्यात टाकले आहे. आणि आता म्हणजे पिटिशन सगळ्या लोकांनी वाचून घ्यावी, काही वाटलं तर आम्ही देऊ, काही पुरावे आम्ही देऊ शकत नाही, परंतु आमचा ट्राय चालू आहे. 2-3 दिवसांतर एक मोठं एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे, प्रोजेक्टर लावून काही गोष्टी आम्हाला दाखवायच्या आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.